नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. बिहारात विधानसभा वेंचणुकेच्या पयल्या टप्प्यात प्रचाराचो वेग वाडला आनी आज सांजे तो सोंपतलो. इस्रायलाचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार आज नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर हांची भेट घेतले. मेरा बूथ सबसे मजबूत उपक्रमा अंतर्गत भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहारांतल्या बायलां कडेन संवाद सादतले. फुटबॉलांत काल गोंयांत जाल्ल्या AIFF सुपर कप 2025-26 गट डी मॅचींत केरळ ब्लास्टर्स फुटबॉल क्लबान स्पोर्टिंग क्लब दिल्लीचेर 3-0 अशी हार घाली. आतां पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी उत्तराखंड राज्य विधानसभेच्या विशेष अधिवेशनात उलयतना राज्यांतल्या सगळ्या रहिवासी आनी आमदारांचें अभिनंदन केलें आनी फाटल्या 25 वर्सांत उत्तराखंडान केल्ल्या उल्लेखनीय कामगिरीचें कौतुक केलें. वाडट्या साक्षरता दरा बद्दल आनंद व्यक्त करतना राष्ट्रपतींनी म्हळें की राज्यांत बायलां शिक्षणाची व्यापती वाडल्या, माता आनी बाल मृत्यू दरांत घट जाल्या आनी सरकार भलायकी सेवा अदीक सुलभ करपाक प्रयत्न करता. प्रयास के बल पर राज्य ने ह्यूमन डेवलपमेंट इंडिसेज के कई मानकों पर सुधार हुआ है. मुझे ये जानकर प्रसन्नता हुई है कि राज्यों में साक्षरता बढ़ी है, महिलाओं की शिक्षा में विस्तार हुआ है, मातृ एवं शिशु मृत्यु दर भी कमी आई है तथा स्वास्थ्य सेवाओं को सुलभ बनाने में प्रयास किए जा रहे हैं. बिहारात विधानसभा वेंचणुकेच्या पयल्या टप्प्यात प्रचाराचो वेग वाडला आनी आज सांजे तो सोंपतलो. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी जाहीर सभा घेतल्यो. बिहाराची प्रगती फक्त नरेंद्र मोदी सरकाराक लागून जाल्या अशें बिहाराच्या वेंचणुकेच्या फाटभुंयेर उलयतना भारताचे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान हांणी म्हळें. हम लोग बिहार चुनाव की बात कर रहे हैं. एक बड़ी आबादी आज भी उस दहलीज पर है गरीबी रेखा से बाहर निकलने की, और वो मेरे प्रधानमंत्री की सोच और मुख्यमंत्री नीतीश कुमार जी के अनुभव से आने वाले वर्षों में वो भी पूरा होता हुआ दिखेगा. बिहार विधानसभा वेंचणुकेच्या पयल्या टप्प्या खातीर 18 जिल्ह्यांतल्या 121 विधानसभा मतदारसंघांनी प्रचार सांजवेळा 5 वरांचेर सोंपता. ह्या टप्प्यातलें मतदान 6 नोव्हेंबराक खर सुरक्षेत जातलें. स्टार प्रचारक आनी NDA महाआघाडी बंधन आनी मैदानांतले हेर पक्षाचे वरिश्ठ फुडारी आयज मतदारांक आकर्शीत करपाचो निमाणो यत्न करतले. इस्रायलाचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार आज नवी दिल्लींत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकरांची भेट घेतले. भारताच्या 2 दिसांच्या राजनैतीक दौऱ्यार आशिल्ले सार हे भारत सरकाराच्या हेर वरिश्ठ अधिकाऱ्यांकडे भेट घेतले. इस्रायलाच्या परराष्ट्र मंत्रालयान सांगलें की भेट दिवपी ह्या मंत्र्यांक ह्या भेटी वेळार हेर सरकारी अधिकारी, राजदूत, संशोधन संस्थांचे प्रमुख आनी थळावे वेवसायीक फुडाऱ्यांची भेट घेवपाचें नियोजन आसा. तांच्या भेटी वेळार परराष्ट्र मंत्री बुधवारा इस्रायलाक परतुपा आदी परराष्ट्र धोरण आनी सुरक्षा अभ्यासकांक मध्य पूर्वेंतल्या बाबी बद्दल म्हायती दितले. कार्मिक, भौशीक कागाळ आनी निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग हांणी नवी दिल्लींत मेगा पेन्शनर्स कॅम्पाचें उक्तावण केलें. शिबिरांत 500 परस चड डिजिटल जीवन प्रमाणपत्रां तयार केलीं. पेन्शन धारकांक संबोधीत करतना डॉ. सिंग हांणी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करपाच्यो पद्दती सुरू करून पेन्शन धारकांच्या डिजिटल सक्षमीकरणा खातीर सरकारान घेतिल्ल्या फुडाराक लागून जाणटे आनी दुयेंत पेन्शन धारकांचें राहणीमान व्हडा प्रमाणांत वाडलें हाचेर उजवाड घालो. मेगा कॅम्प वेळार मंत्र्यांनी पेन्शन धारकां कडेन संवाद साधलो आनी कांय पेन्शन धारकांच्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र निर्मिती खातीर फेस ऑथेंटिकेशन लेगीत केलें. मेरा बूथ सबसे मजबूत उपक्रमा अंतर्गत भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहारांतल्या बायलां कडेन संवाद सादतले. सोशल मिडिया पोस्टांत मोदी हांणी आगामी चर्चे खातीर उत्साह व्यक्त केलो. बिहार विधानसभा वेंचणुकेंत भाजप NDA युतीचो विजय सुनिश्चित करपाक बायलां व्हडा समर्पणान योगदान दितात हें नमूद केलें. प्रचारांत तांचो सक्रीय सहभाग बिहारमधल्या लोकशाही प्रक्रियेचो प्रवास मजबूत करता हाचेर तांणी भर दिलो. केंद्रीय कोळसा खण मंत्री G. किशन रेड्डी हांणी अशें प्रतिपादन केलें की तेलंगणा सरकारान हैदराबाद मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावित दुसऱ्या टप्प्या खातीर सुदारीत तपशीलवार प्रकल्प अहवाल DPR अजून सादर करूंक ना. काल हैदराबादात माध्यमां कडेन उलयतना रेड्डी हांणी म्हळें की केंद्राक ह्या कबलाती बद्दल औपचारीकपणान म्हायती दिवंक ना.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर हांच्या केल्ल्या चवकशींतल्यान अशें दिसून आयलां की सुदारीत डीपीआर अजून सादर करूंक ना. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावयल्यान आयकतात. 22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%. नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी. कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी. आता मुखावल्यो खबरो. देश आता फक्त तंत्रगिन्यानाचो गिरायक ना, पूण आता तंत्रगिन्यानाचो प्रणेता जाला, अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणलां. ते नवी दिल्लीत भारत मंडपमांत उदेत्या विज्ञान आनी तंत्रज्ञान नवोन्मेश परिशदेचें उक्तावण केल्या उपरांत उलयताले. तांणी अधोरेखीत केलें की देशांत जगांतल्यो सगळ्यांत यशस्वी डिजिटल भौशीक मुळाव्यो सुविधा निर्माण जाल्यात. भारत सध्या जगांतली तिसरी व्हड स्टार्टअप इकोसिस्टम जाला, अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळें. स्टार्टअप में भी भारत अब दुनिया का तीसरा सबसे बड़ा स्टार्टअप इकोसिस्टम बन गया है. 6000 से अधिक डीप टेक स्टार्टअप्स आज क्लीन एनर्जी, एडवांस मटेरियल्स जैसे क्षेत्रों में काम. काश्मीर आतंकवाद आनी उग्रवादापासून मुक्त करपाचें श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी गृहमंत्री अमित शाह हांकां वता, अशें उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी म्हळां. कश्मीर को आतंकवाद और उग्रवाद के द्वंद से मुक्त कराने का काम किया है मोदी जी ने और गृह मंत्री अमित शाह जी ने. आज कश्मीर में मिथिला का व्यक्ति भी और बिहार का व्यक्ति भी समान रूप से जाकर के बस सकता है. यह अधिकार मोदी जी ने दिया है. केंद्रीय कृषी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी पीक विमा दाव्याचेर कमीत कमी परतावो मेळपा बाबत शेतकाऱ्यांच्या कागाळीची कडक दखल घेत नवी दिल्लीत उच्चस्तरीय बसका घेतली. चौहान हांणी प्रधानमंत्री फसल विमा येवजणेबाबत शेतकाऱ्यांक भेडसावपी समस्या आनी दाव्यांच्या देयकाकडेन संबंदीत चर्चा केली. बसकेत मंत्र्यांनी महाराष्ट्रांतल्या कांय शेतकाऱ्यां कडेन व्हर्च्युअल संपर्क साधलो आनी तांच्यो समस्या थेट आयकयल्यो. कांय शेतकाऱ्यांक ₹1, ₹3, ₹5 आनी ₹21 अशा खुपूच कमी दाव्यांच्यो रकमो मेळिल्ल्याचें मंत्र्यांनी नमूद केलें. हाची कडक दखल घेत चौहान हांणी सरकार हें चलूंक दिवचो ना हाचेर भर दिला. तांणी ह्या प्रकरणाची सखोल चवकशी करपाचे आदेश दिल्यात आनी विमा कंपनी आनी अधिकाऱ्यांक शेतकाऱ्यांच्या वटेन निर्णय दिवपाच्यो कडक सूचना दिल्यात. तांणी असो भर दिला की नुकसानीचें मुल्यांकन अचूक प्रणाली आनी मार्गदर्शक तत्वांच्या तपासणी वरवीं करपाक जाय. आयच्यान गुजरातांत वेंचणूक वळेरीची खाशेली सघन सुदारणा सुरू जातली. निमाणी वेंचणूक वळेरी 7 फेब्रुवारी 2026 उजवाड आयतले. बूथ पातळेचे अधिकारी BLO 4 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2025 मेरेन दारादारात वचून गणना करतले. तात्पुरती वेंचणुकेची वळेरी 9 डिसेंबर 2025 दिसा उजवाड आयतले. नागरिकांक 8 जानेवारी 2026 मेरेन दुरुस्ती खातीर दावे दाखल करपाक मेळटले. भारतीय हवामान खात्यान आयज अंदमान आनी निकोबार जुंव्यार हलको पावस आनी वादळी वारें येतले असो अदमास काडला. आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, तेलंगणा आनी उत्तराखंड हांगा कांय सुवातींनी अशीच हवामानाची स्थिती आसा. हवामान खात्यान अंदमान, बंगालच्या उदेंत मध्य खाडीचे कांय भाग आनी बंगालच्या ईशान्य खाडीच्या लागसरच्या वाठारांचेर वादळी हवामानाची स्थिती आसूं येता अशें म्हळां. फुटबॉलांत काल गोंयच्या बांबोळे हांगाच्या GMC स्टेडियमार जाल्ल्या AIFF सुपर कप 2025-26 गट D मॅचींत केरळ ब्लास्टर्स फुटबॉल क्लबान स्पोर्टिंग क्लब दिल्लीचेर 3-0 अशी हार घालून दमदार कामगिरी केली. सगळे गोल पयल्या अर्दांत जाले. ह्या जैताक लागून आतां ब्लास्टर्स 2 मॅचींनी 6 गूण मेळून गटांत पयल्या सुवातेर आसा. ह्या निकालाक लागून स्पोर्टिंग क्लब दिल्ली सर्तींतल्यान भायर पडला जाल्यार केरळ ब्लास्टर्सान उपांत्य फेरयेंत खातीर आपली सुवात घट्ट केल्या. आतां खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. बिहारांत विधानसभा वेंचणुकेच्या पयल्या टप्प्यांत प्रचाराचो वेग वाडला आनी आज सांजे तो सोंपतलो. इस्रायलाचे परराष्ट्र मंत्री गिदॉन सार आज नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्री डॉ. S. जयशंकर हांची भेट घेतले.
मेरा बूथ सबसे मजबूत उपक्रमा अंतर्गत भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज बिहारांतल्या बायलांकडे संवाद साधतले. फुटबॉलांत काल गोंयांत जाल्ल्या AIFF सुपर कप 2025-26 गट डी मॅचींत केरळ ब्लास्टर्स फुटबॉल क्लबान स्पोर्टिंग क्लब दिल्लीचेर 3-0 अशी हार घाली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 नमस्कार.